हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. ॲप्लाइड मॅथमॅटिक्सच्या आजच्या या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर मुलांनो, आज ऑफलाईन सेशन सुरू झालेत. ऑफलाईन सेशनचा जो टायमिंग आहे तो आहे सकाळची मॉर्निंगमध्ये पहिली जी बॅच आहे आपली 7 AM to 8 AM, ही पहिली बॅच M2ची आहे. त्यानंतर आपण 8 AM to 9 AM ह्या वेळेमध्ये मेकॅनिक्स या सब्जेक्टचं लेक्चर ठेवलेलं आहे, मेकॅनिक्स. आणि 9 AM to 10 AM अशी आपली काय आहे सेकंड बॅच आहे M2साठी. अशा दोन बॅचेस आहेत. तर ह्या दोन बॅचेसमध्ये आपण आज बेसिक्स ऑफ इनडेफिनाइट इंटिग्रेशन जो पहिला युनिट आहे त्याला सुरुवात केली आहे. पहिले 2 ते 3 लेक्चर हे फक्त बेसिक्स असणार आहेत मुलांनो, ज्याच्यामुळे तुम्हाला हा इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा टॉपिक जो आहे तो चांगल्या प्रकारे कसा करता येईल याकडे आपण लक्ष देणार आहोत. सो हळूहळू आपण इंटिग्रेशनकडे पोहोचणार आहोत. पण त्या इंटिग्रेशनकडे पोहोचण्यासाठीचा रस्ता किती चांगल्या प्रकारे आपण तयार करतोय हे फार महत्त्वाचं आहे. तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. या प्रकारचा टाईम टेबल आहे. हा टाईम टेबल तुमच्या सर्व मित्रांना तुम्ही नक्की कळवायचा आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांपर्यंत हा टायमिंग पोहोचला की त्या टायमिंगवरती ती मुलं येऊ शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता मला 9850749654. ओके, या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. किंवा कॉल करण्यासाठी अजून एक नंबर देतो तुम्हाला 8668746911. यापैकी सेकंड नंबरवरती कॉल करा, पहिल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्हाला काही अडचणी असेल तर विचारायच्या असेल तर तुम्ही विचारू शकता. तर ही झाली इन्फॉर्मेशन आपल्या क्लासच्या टायमिंगबद्दल आणि ही इन्फॉर्मेशन झाली कॉन्टॅक्टबद्दल. आपला क्लास बोराडे इंजिनिअरिंग क्लासेस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या कॉलेजच्या समोर आहे, सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याबद्दल न बोलता आता मी आपल्या युनिट 1ला स्टार्ट करतो आहे, इनडेफिनाइट इंटिग्रेशन. तर चला मुलांनो, सो आर यू रेडी गाईज? जोश, एनर्जी आणि उत्साह तोच असणं गरजेचं आहे, हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. कारण एनर्जी असेल, उत्साह असेल तर तो सब्जेक्ट समजण्यासाठीचा इंटरेस्ट तुमचा आपोआप डेव्हलप होतो. त्यामुळं नीट लक्ष द्या. तर मुलांनो, कहाणी कहाँ से शुरू होती है? कहानी यहाँ से शुरू होती है. जेव्हा मी म्हणतोय y इज अ फंक्शन ऑफ x, जेव्हा y हे xचं फंक्शन असतं, इथं व्हेरिएबल कोण आहे? दोघं जण व्हेरिएबल आहेत. y पण व्हेरिएबल आहे आणि x पण व्हेरिएबल आहे. मुलांनो, मॅथमॅटिक्समध्ये आणि कॅल्क्युलसमध्ये व्हेरिएबलचं महत्त्व खूप मोठं आहे. कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल या दोन गोष्टी तुम्हाला कळायला लागल्या की मग प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतात, हे लक्षात घ्या. या वायला काय म्हणतात मुलांनो? डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतात. वाय हा एक्सवर डिपेंड आहे आणि एक्सला म्हणतात इंडिपेंडंट व्हेरिएबल. कळलं का मुलांनो? वाय इज अ डिपेंडंट व्हेरिएबल, एक्स इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्हमध्ये मी शिकवलं आहे M1मध्ये, वाय जर विथ रिस्पेक्ट टू एक्स चेंज होत असेल तर त्या चेंजला आपण असं लिहिलं होतं dy/dx. म्हणजे चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज डिनोटेड बाय dy/dx. त्याला आपण अजून असं पण दाखवलं होतं, वायचा डॅश म्हटलं होतं, त्याला आपण y1 असं म्हटलं होतं, किंवा अजून आपण त्याला f' असंही लिहू शकतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह डिनोट करण्याचे आपण या 4 प्रकार बघितले होते. पण बेसिकली आपण जास्तीत जास्त वेळा वापरला गेला असेल नोटेशन तर कोणतं आहे? ते आहे dy/dx. हे तुम्हाला माहिती आहे. मुलांनो, ह्या डेरिव्हेटिव्हमध्ये आपण खूप सारे टाईप्स बघितलेले आहेत. कंपोजिट फंक्शन असेल, पॅरामेट्रिक असेल, इम्प्लिसिट असेल, फंक्शन विथ रिस्पेक्ट टू फंक्शन असेल, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल आणि स्टँडर्ड फंक्शनचे सुद्धा डेरिव्हेटिव्ज आपण बघितलेत. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज बघितलेत, वेगळे प्रकार बघितलेत. ते तुम्हाला आठवत असतील. बरं, त्यातले काही प्रकार आठवत नसतील तरी टेन्शन लेणे का नाही, कारण मी जे सांगणार आहे ते तुम्ही ऐका. आता मुलांनो, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला आठवत आहेत का? किती फॉर्म्युले बघितले होते आपण डेरिव्हेटिव्हचे? स्टँडर्ड 20 फॉर्म्युलेज. आपल्याला आता ते किती आठवत आहेत ते आपण जरा आठवण करून घेऊया. सो मी लिहिल्यानंतर माझ्यासोबत लगेच तुम्हाला आठवण करून घ्यायची आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का? चला लगेच रिवाइज करूया मुलांनो. पहिला जो फॉर्म्युला आहे, फर्स्ट स्टँडर्ड फॉर्म्युलीज फॉर डेरिव्हेटिव्ह, ddx ऑफ कॉन्स्टंट. जर विचारलं तुम्हाला मी कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय, म्हणजे एखादा नंबर असेल फक्त, आलं का लक्षात? त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे मुलांनो?
तुम्ही लगेच सांगणार सर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. आलं का लक्षात? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विचारला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, तुम्ही सांगणार सर 1 आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन जर विचारला, एन म्हणजे कोणताही रियल नंबर असतो, तर एक्स रेस टू जेव्हा एन असतो, हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही बघितला आहे. हा एन काय करतो, पुढे उडी मारतो मुलांनो आणि एक्सचा डोक्यावरचा पॉवर 1ने कमी होतो. तुम्हाला आठवत असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 10 कसं सांगायचे तुम्ही, 10ला खाली उतरवायचे आणि एक्सचा पॉवर किती करायचे 9. म्हणजे तुम्हाला असं विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 10 किती रे मुलांनो, तुम्ही सांगायचे 10 खाली उतरवा सर आणि एक्सच्या डोक्यावरनं 1 पॉवर कमी करा, एक्स रेस टू 9. म्हणजे उद्या तुम्ही विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 20 किती, तुम्ही सांगणार 20ला खाली उतरा आणि एक्सचा पॉवर किती होईल 19 होणार आहे, 1ने कमी. हे तुम्हाला आठवतं आहे. त्यानंतर मुलांनो DDX ऑफ ई रेस टू एक्स आठवतं आहे का तुम्हाला? हा सगळ्यात आवडता फॉर्म्युला आहे आपला. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मुलांनो, ई रेस टू एक्स असतो. नीट बघा. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स काय असतो मुलांनो, ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. काय असतं मुलांनो, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. मुलांनो मला तुम्हाला एक विचारायचं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ई अँड ए. बऱ्याच लोकांना ई कोण आणि ए कोण माहीत नाही आहे, पण ए हा कोणताही रियल नंबर असेल, एच्या जागी उद्या 2, 3, 4, 5 कोणताही असू शकतो, पण ई म्हणजे हा एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट असतो ज्याची व्हॅल्यू ठरलेली आहे 2.718. असं म्हटलं जातं ई हा लाईज बिटवीन 2 and 3, 2 आणि 3 मधला नंबर आहे, हे लक्षात ठेवा. ए मात्र कोणताही रियल नंबर असू शकतो. मग तुम्ही म्हणणार ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर ए रेस टू एक्स लॉग ए आहे, तर ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर ई रेस टू एक्स लॉग ई का बरं नाही आहे? पण लॉग ई लिहिलं तरी काही अडचण नाही मुलांनो, कारण लॉग ईची व्हॅल्यू जेव्हा लॉगचा बेस लिहिलेला नसतो तेव्हा तो एक्सपोनेन्शियल बेस नॅचरल लॉगॅरिथम आपण मानतो, आणि हा नंबर सेम असेल तर किती होतं 1. म्हणून ई रेस टू एक्सला लॉग ई मल्टिप्लाय करत नाही, कारण त्याची व्हॅल्यू किती असते 1 असते. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मुलांनो, ठीक आहे. त्यानंतर थोडं अजून पुढे जातो आहे मुलांनो, तुम्हाला हे आठवतं आहे का काय, हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले इथपर्यंत झाले. DDX ऑफ लॉग एक्स जर विचारलं, लॉग एक्स जेव्हा मी लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणतो मुलांनो, तेव्हा तिथला बेस लॉगचा ई कन्सिडर केलेला असतो, एक्सपोनेन्शियल नॅचरल लॉग असतो तो. त्याचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना आठवतं आहे 1/x. आठवतं आहे ना तुम्हाला पण? यस. मग मुलांनो DDX ऑफ 1/x काय होतं बरं? 1/xचा डेरिव्हेटिव्ह होता मुलांनो -1/x². काय होता -1/x². त्यानंतर DDX ऑफ रूट एक्स इक्वल टू काय, तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट एक्स. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स. तर मुलांनो हे फॉर्म्युलीज आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, बरं का मुलांनो, 6th, 7th आणि 8th. हे 8 फॉर्म्युले आहेत. पुढची जी फॉर्म्युली आहेत मुलांनो ती काय आहेत, कशावर डिपेंड आहे, ती आहे ट्रिग्नोमेट्रिक. मुलांनो त्यातला 9 नंबरचा फॉर्म्युला तुम्हाला विचारतोय, DDX ऑफ साइन एक्स इक्वल टू काय. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे तुमचा मला माहिती ट्रिग्नोमेट्रीचा. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मुलांनो कॉस एक्स. तो अभी बात करते 10 नंबर की. DDX ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ज्याला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगतोच. काय सांगतो तो, तर साइन एक्स फक्त मायनस साइन एक्स असतो, हे मात्र लक्षात ठेवा. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. मग तिथून थोडा कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही DDX ऑफ टॅन एक्स सांगायला लगेच तयार आहेत मुलांना. DDX ऑफ टॅन एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय आहे, तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मुलांनो सेक स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स हा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. 12 नंबरचा DDX ऑफ कॉट एक्स काय आहे, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मुलांनो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मायनस काय आहे कोसेक स्क्वेअर एक्स.
त्यानंतर 13 नंबरकडे मी आलो आहे, 13वा. डी डी एक्स ऑफ काय आहे, सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, तर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मुलांनो सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स. तुम्हाला हे लक्षात येतं की जोडीने लक्षात ठेवण्याची गोष्ट, हे दोघं जण नीट बघा, थोडासा काहीतरी कनेक्शन त्यांच्यामध्ये दिसतं आहे. 14 नंबरचा डी डी एक्स ऑफ जर तुम्हाला विचारलं कोसेक एक्स काय आहे, जसं सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स होतो, तसा कोसेक एक्सचा काय होतो मुलांनो, तो होतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट ऑफ एक्स. बरं का, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. तुम्ही म्हणणार सर हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले का घेताय तुम्ही. मुलांनो लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे, प्रत्येक गोष्ट काहीतरी महत्त्वाची आहे, तुम्हाला इंटिग्रेशनपर्यंत घेऊन जाणारी आहे, हे तुम्हाला लक्षात येणार आहे. तर चलो बच्चो, 14 फॉर्म्युले झालेत, अजून किती बाकी राहिलेत तुम्हीच मला सांगा. तर पुढचा फॉर्म्युला आहे मुलांनो 15 नंबरचा. 15व्या नंबरमध्ये तुम्हाला जर विचारलं डी डी एक्स ऑफ साईन इनवर्स एक्स काय असेल, तर तुम्ही सांगणार सर आम्हाला माहिती आहे 1/रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. आम्ही पाठ केलं होतं, डेरिव्हेटिव्हचा अभ्यास केलेला आहे आम्ही, बरोबर आहे का नाही. 16 नंबरचा ज्याला साईन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो त्याला कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह फ्रीमध्ये मिळालेला असतो, असं मी नेहमी म्हणतो. का, कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. वरती प्लसमध्ये तर हा कसा आहे मायनस. त्यानंतर मुलांनो 17 नंबर डी डी एक्स ऑफ सेक एक्स टॅन इनवर्स एक्स इक्वल टू काय आहे मुलांनो, डी डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स इक्वल टू त्याचं आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. काय 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर 18 नंबरचं लगेच तुम्ही मला सांगा डी डी एक्स ऑफ कॉट इनवर्स एक्स इक्वल टू काय असेल मुलांनो, तर ते आहे -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. कारण वरचा आणि याच्यामध्ये फक्त हे प्लस असेल तर हे मायनस, हे प्लस असेल तर हे मायनस, हे तुम्हाला आठवतं आहे. आणि मग राहिले 2 फॉर्म्युले. 19 नंबरचा डी डी एक्स ऑफ जर सेक इनवर्स एक्स विचारलं तर याचं उत्तर आहे मुलांनो 1/x√(x² - 1. आणि लास्ट बट नॉट लिस्ट डी डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स एक्स आपल्याला विचारल्या गेल्यानंतर काय सांगणार मुलांनो, ज्याला सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे तो सांगणार -1/x√(x² - 1 होना चाहिए. बरोबर आहे मुलांनो. तर अशा प्रकारे हे आपल्याला काय मिळाले आहेत, 20 स्टँडर्ड फॉर्म्युलीज मिळालेले आहेत. बरोबर आहे मुलांनो. तर हे 20 स्टँडर्ड फॉर्म्युलीजची आपण सुरुवात केली आहे. हे 20 फॉर्म्युले आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये काय पाठ असणं गरजेचं आहे. आहेत का, बस. आता लॉजिक का मॅजिक क्या होता है बच्चों, ये आप देखने वाले हो. सगळ्यांनी नीट ऐका. आता मुलांनो कहाणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कहाणी काय सांगते आपल्याला मुलांनो ऐका. ज्या वेळेला आपल्याला एक गोष्ट कळते डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स काय आहे, तर समजा आपण ते जी ऑफ एक्स मानलं, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मानलं, जी ऑफ एक्स मानायचं आहे म्हणून. म्हणजे जसं आपण इथं म्हणतो ना रे मुलांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती, तर किती येतं 1. तसंच मी एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला आहे, जी ऑफ एक्स घेतला आहे. तर याला उलट्या अर्थाने आपण काय लिहू शकतो माहिती का मुलांनो, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर जी ऑफ एक्स आहे तर जी ऑफ एक्सचं एफ ऑफ एक्स काय असायला पाहिजे, तर इंटिग्रेशन असायला पाहिजे. मुलांनो इंटिग्रेशन म्हणजे काय, इट इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्सिएशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशनला काय नाव आहे मुलांना माहिती का, अँटी डेरिव्हेटिव्ह. लोकांना काही माहीत नसतं पण अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतात इंटिग्रेशनला, हे माहिती आहे. त्यानंतर इंटिग्रेशनला अजून एक नाव आहे मुलांनो प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे डायरेक्ट पूर्वज शोधायचं काम आहे मुलांनो. इंटिग्रेशन म्हणजेच अँटी डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन म्हणजेच प्रिमिटिव्ह. आणि इंटिग्रेशन म्हणजेच काय मुलांनो, समेशन. काय असतं, समेशन. समेशनमधला जो यस आहे मुलांनो, या यसला
हा जो यस आहे त्याला स्ट्रेच केलं आहे आणि हा सिम्बॉल तयार झाला आहे. हा जो सिम्बॉल आहे हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे मुलांनो. काय आहे ते? इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे. म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर जी ऑफ एक्स आहे तर इंटिग्रेशन कोणाचं? जी ऑफ एक्सचं विथ रिस्पेक्ट टू काय? विथ रिस्पेक्ट टू डी एक्स लिहितात बरं का. जसं इथं डी डी एक्स लिहितात तर जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. लक्षात आलं का? हे इंटिग्रेशनचं साईन आहे, सिम्बॉल आहे, यसला स्ट्रेच केलं आहे आणि हा सिम्बॉल तयार केला आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय करते मुलांनो? इन्क्रीज होत चालते व्हॅल्यू आणि डेरिव्हेटिव्हमध्ये डिक्रीज होत चालते, हे लक्षात घ्या. तर जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह अगर जी ऑफ एक्स आहे बच्चो तो जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन हे काय असतं माहिती का? ते असतं एफ ऑफ एक्स. कळून घ्या, समजून घ्या. जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय असतं? एफ ऑफ एक्स. मग यामध्ये फक्त एक ॲड केला जातो त्याला म्हणतात प्लस सी. त्याला काय म्हणतात मुलांनो? प्लस सी असं म्हटलं जातं. मुलांनो प्लस सी म्हणजे काय? तर सी म्हणजे असतं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन हा सी काय ॲड करायचा आहे याचं सुद्धा उत्तर देणार आहे मुलांनो. क्योंकि हर सवाल का जवाब है मेरे पास, हे लक्षात घ्या. तर ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळालेली आहे ती म्हणजे काय मुलांनो? एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर जी ऑफ एक्स असेल तर इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स काय असेल? एफ ऑफ एक्स प्लस सी असणार आहे. इथं सी म्हणजे काय? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मुलांनो हे काय म्हटले तुम्हाला इथपर्यंत लक्षात आले का? आता मुलांनो तुम्ही मला उत्तरं देणार आहात लगेच बरं का, आणि कमेंटमध्ये उत्तरं लिहायची आहेत तुम्हाला. आलं लक्षात? तुमच्याकडे हा जेव्हा व्हिडिओ येईल त्यावेळेला तुम्हाला जर तो यूट्यूबवरती असेल तर ॲपवरती असेल तर तुम्हाला लिहिता येणार नाही, पण यूट्यूबवरती मात्र तुम्हाला खाली उत्तरं लिहिता येणार आहेत. तर नक्की उत्तरं लिहा. अब कहाणी सुरू होती आहे सही मायने में. तर आतापर्यंत तुम्हाला काय कळलं आहे मुलांनो? डेरिव्हेटिव्हचे 20 फॉर्म्युले कळलेत आणि आता तुम्हाला एक गोष्ट अजून कळली आहे. कशाला म्हणतात इंटिग्रेशन? इंटिग्रेशन इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा प्रिमिटिव्ह. म्हणजे ही रिव्हर्स प्रोसेस आहे. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर जी ऑफ एक्स आहे तर जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन हे एफ ऑफ एक्स असं म्हटलं जातं. आता मुलांनो मी तुम्हाला जे विचारतोय त्याचं मला तुम्ही उत्तरं देत चालायची आहे, उत्तरं द्यायची. अलग लक्षात? तर मी तुम्हाला विचारतो इंटिग्रेशन ऑफ 0 विथ रिस्पेक्ट टू एक्स काय? आणि मला माहिती आहे, मला पूर्ण खात्री आहे मी विचारल्यानंतर तुम्ही मनात लगेच उत्तर शोधणार आहे. त्याचं काय येणार आहे? शून्यचं इंटिग्रेशन. आता विचार कसा करायचा? मला विचार करायला शिकवायचं तुम्हाला. आपण रट्टा मेथडने शिकत नाही, आपण डायरेक्ट इंटिग्रेशन शिकायचं कसं या प्रकारे प्रत्येक मेथड प्रत्येक टाईप शिकणार आहे मुलांनो. इंटिग्रेशन ऑफ 0 कशाला म्हणायचं मुलांनो? 0 कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? थोडा विचार केला तर 0 कसला डेरिव्हेटिव्ह आहे? तर तुम्हाला लक्षात येईल कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे मुलांनो. म्हणजे याचा उलटा अर्थ काय? शून्याचं इंटिग्रेशन काय असेल? बरोबर बरोबर कॉन्स्टंट असणार आहे. काय असणार आहे? कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ 0 इक्वल टू कॉन्स्टंट. बराबर आहे बच्चो, बराबर आहे. झाला ना पहिला फॉर्म्युला तयार. म्हणजे ज्याचं उत्तर तुम्हाला माहीत नव्हतं ते सुद्धा उत्तर तुम्ही सांगितलं आहे. दुसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. आता विचार कसा करायचा? प्रत्येक वेळेला विचार करायचा. 1 कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता? विचार करा, सांगा मला. 1 कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता? 1 डेरिव्हेटिव्ह होता एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता 1. म्हणजे याचा उलटा अर्थ काय? 1चं इंटिग्रेशन किती मुलांनो? एक्स आहे. एक्स काय आहे? एक्स. आणि लिहिणार कसं? एक्स फक्त इथं लिहिताना प्लस सी ॲड करायचं आहे. वरती नाही ॲड केला कारण कॉन्स्टंट प्लस सी कशाला लिहायचं? ते कॉन्स्टंटच आहे. 1चं इंटिग्रेशन किती आलं आहे मुलांनो? एक्स प्लस सी. लक्षात आलं आहे का? आता तिसरं तुम्ही मला सांगणार आहे, पण तिसरं मी तुम्हाला विचारणारच नाही लगेच. तिसरं थोडं होल्डवरती ठेवतो आहे. चौथं विचारूया. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स इक्वल टू काय मुलांनो? ई रेस टू एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह? ई रेस टू एक्स आहे. बरं आपला आवडता ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे. म्हणजे याचा अर्थ ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय असेल? तर ई रेस टू एक्स प्लस सी असणार आहे. आठवतं आहे ना मुलांनो? डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय होता? ई रेस टू एक्स. म्हणजे उलटं ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे? ई रेस टू एक्स असणार आहे. त्यानंतर मी 5व्या फॉर्म्युल्याकडे जातो आहे. आता मी परत खूप मागे घेऊन जाणार नाही तुम्हाला. ए रेस टू एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काय?
मुलांनो तुम्हाला एवढं माहिती आहे डी डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स इक्वल टू काय होतं, तुम्ही सांगायचे सर ए रेस टू एक्स लॉग ए होतं. लॉग ए हा कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल नाही. तर इंटिग्रेशन ऑफ जर तुम्हाला असं विचारलं असतं ए रेस टू एक्स लॉग ए विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती, याचं इंटिग्रेशन किती, तर तुम्ही उत्तर दिलं असतं ए रेस टू एक्स. बरोबर आहे का नाही. पण मी तिथं विचारलं इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्सच सांगा, म्हणजे इथे मला काय नको आहे, लॉग ए इकडं मल्टिप्लाय, म्हणजे हा लॉग ए जर काढला तर इकडे येताना लॉग ए काय होईल मुलांनो, डिवाइड होईल. काय होईल, लॉग ए डिवाइड होईल. याचा अर्थ इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स काय येतं आहे, तर ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. कॉन्स्टंट इकडं तिकडं जाऊ शकतं. हा एक कहाणीमधला ट्विस्ट आहे, तो लक्षात घ्या. काय उत्तर आलं याचं, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. हा पहिला ट्विस्ट तुमच्या लाईफमध्ये तुम्ही बघताय. ठीक आहे ना मुलांनो. हा 5वा फॉर्म्युला झालेला आहे. 4था मी होल्टवरती ठेवला आहे, बघूया त्याचं काम नंतर. 6 नंबरकडे आपण येतो आहे मुलांनो. 6 नंबरकडे येतो आहे. 6व्या नंबरला मी काय विचारतो आहे तुम्हाला, ऐका. मी तुम्हाला विचारतो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी एक्स किती असणार आहे. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन किती, तर तुम्हाला काय आठवलं पाहिजे, 1 अपॉन एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे बरं. मला लगेच आठवतो आहे सर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इक्वल टू किती आहे, 1 अपॉन एक्स. याचा अर्थ 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन किती असेल बरं, तर ते असणार आहे लॉग एक्स. मुलांना लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आहे, तर 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन किती असेल, तर ते असणार आहे लॉग एक्स प्लस सी. समझ में आया बच्चे लोग, लॉग एक्स प्लस सी. 6वा. 7व्या फॉर्म्युल्याकडे मी येऊन पोहोचलो आहे. इंटिग्रेशन 1 अपॉन रूट एक्स डी एक्स इज इक्वल टू किती, 1 अपॉन रूट एक्सचं इंटिग्रेशन. त्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल 1 अपॉन रूट एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर मला डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड रूट एक्सशी रिलेटेड हा डेरिव्हेटिव्ह आठवते. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इक्वल टू किती होतं, 1 अपॉन 2 रूट एक्स. जर मला कोणी सांगितलं असतं 1 अपॉन रूट एक्सचा इंटिग्रेशन किती रे, तर मी सांगितलं असतं रूट एक्स. पण तिथं काय विचारलं आहे, फक्त 1 अपॉन रूट एक्सच विचारलं आहे. मग या 2चं काय करायचं, हा 2 तर डिवाइड आहे, तो पाठवून द्यायचा तिकडे. जे नाही पाहिजे इकडे ते पाठवून द्यायचं तिकडे. 1 अपॉन रूट एक्सच ठेवला तर याचं इंटिग्रेशन काय येईल बरं, रूट एक्स तर येईलच, पण 2 तिकडं मल्टिप्लाय होतील. म्हणजे इथं काय झालं 2 रूट एक्स प्लस सी. इथं काय झालं, ए लॉग ए डिवाइड झाला होता. हे लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट आहे. 7वा फॉर्म्युला तुम्हाला झाला आहे. इंटिग्रेशन ऑफ 0 कॉन्स्टंट आलं आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 एक्स प्लस सी आलं आहे, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स प्लस सी आलं आहे, इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए आलं आहे, प्लस सी तर आहेच आहे. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस सी आलं आहे. 1 अपॉन रूट एक्सचं इंटिग्रेशन 2 रूट एक्स का आलं आहे ते पण बघितलं आहे तुम्ही. ठीक आहे मुलांनो, हे होते किती फॉर्म्युलेत, 7 फॉर्म्युलीज. आता मुलांनो 8व्या फॉर्म्युल्यापासून आपण सुरुवात करूया पुढे जायला. आता ऐका, खरी कहाणी इथून आहे. पुढचे जे आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक आहे. आता काय आहे मुलांनो, ट्रिग्नोमेट्रिक. तुम्हाला जर विचारलं साइन एक्सचं इंटिग्रेशन किती, तर विचार असा करायचा आहे साइन एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे बरं. साइन एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्सचा, पण ह्या मायनस साइन एक्स आहे. मग या मायनसला नको इकडं ठेवायला, तिकडं पाठवलं तर साइन एक्सचं इंटिग्रेशन किती होईल मुलांनो, मायनस कॉस एक्स. लक्षात ठेवा, मायनस साइन इकडं मला फक्त साइन एक्सच पाहिजे. साइन एक्सचं इंटिग्रेशन किती येईल, कॉस एक्स, पण या मायनसला तिकडे पाठवलं तर मायनस कॉस एक्स. म्हणजे याचा अर्थ साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आलं आहे, मायनस कॉस एक्स. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, पॉईंट टू बी नोटेड. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, पण साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आलं आहे, मायनस कॉस एक्स आलं आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्स होता, पण साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आलं आहे, मायनस कॉस एक्स आलेलं आहे. आता मुलांनो 9 नंबर, इंटिग्रेशन जर विचारलं कॉस एक्स डी एक्स काय असणार आहे, तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय सांगताय तुम्ही मुलांनो, कॉस एक्सचं इंटिग्रेशन, कॉस एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, साइन एक्सचा आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं डी डी एक्स ऑफ साइन एक्स क्या आहे बच्चे लोग, तुम्ही हसत खेळत उत्तर द्यायचे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर कॉस एक्स आहे, म्हणजे कॉस एक्सचं इंटिग्रेशन किती आहे, साइन एक्स आहे ना, तर इथं लिहिला साइन एक्स प्लस सी. लक्षात ठेवा हे दोन्ही फॉर्म्युलीज. ठीक आहे. 10वं जे आहे ते इंटिग्रेशन ऑफ काय आहे मुलांना माहिती का, टॅन एक्स डी एक्स आहे. 11वं जे आहे ते इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स आहे.
12 जे आहे ते इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स आहे, हे इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे हा. आणि 13 नंबरचं जे आहे ते इंटिग्रेशन ऑफ काय आहे माहिती का मुलांनो, कोसेक एक्स डी एक्स आहे. तुम्ही म्हणणार हे फक्त लिहून ठेवले, याचे उत्तर का सांगितले नाही, कारण हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. थोडी देर के बाद, रुको जरा सब्र करो. मुलांनो 13 झालेत. आता 14व्या फॉर्म्युल्याकडे मी येतोय, 14 नंबरचा फॉर्म्युला. आता मुलांनो मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लगेच द्या. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स काय असणार आहे? सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे? त्यासाठी तुम्हाला फक्त 2 मिनटं विचार करायचा आहे. सेक स्क्वेअर एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता? तर मला आठवलं आहे सर, डी डी एक्स ऑफ टॅन एक्स विचारलं तुम्हाला, तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? सेक स्क्वेअर एक्स होता. काय होता? सेक स्क्वेअर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स होता. म्हणजे सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन किती असेल? बरोबर टॅन एक्स असणार आहे. काय ते? टॅन एक्स असणार आहे प्लस सी लिहायला विसरायचं नाही. चला 15 नंबरकडे येऊया. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स विचारलं मी तुम्हाला, कोसेक स्क्वेअर एक्स. तर कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय असेल? त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला आठवतोय का? आणि तुम्ही मला एकदम परफेक्ट उत्तर द्यायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स काय होतं मुलांनो? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. पण मी तुम्हाला इंटिग्रेशन कोणाचं विचारतोय? फक्त कोसेक स्क्वेअर एक्सचं विचारतोय. म्हणजे उत्तर काय येईल बरं? बरोबर आहे, नुसतं कॉट एक्स येईल का? नाही, तर मायनस साईन त्या बाजूला जाईल. काय येईल मुलांनो? मायनस कॉट एक्स प्लस सी. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का मुलांनो? डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा जिथं कॉस सीने सुरुवात झालेली त्याचं उत्तर निगेटिव्हमध्ये बघा. कॉस एक्सचं, कॉट एक्सचं बघा, कोसेक एक्सचं बघा. तसंच आता इंटिग्रेशनमध्ये सुद्धा तीच कहाणी होऊ राहिली. कोसेक स्क्वेअर एक्सचं मायनस कॉट एक्स आलं आहे. कॉस एक्सचं मात्र तसं नाही झालं. ते एक जरा कहाणीमधला ट्विस्ट आहे, तो अपवादात्मक परिस्थिती आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 16 नंबरचा मी तुम्हाला विचारतोय. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती असणार आहे? सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? त्यासाठी तुम्हाला थोडासा प्रश्न विचारावा लागेल स्वतःच्या मनाला. सेक एक्स इंटू टॅन एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता? आणि तुमचं मन सांगेल सर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स असतं. बरोबर, म्हणजे सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन किती असतं? तर बरोबर आहे, आता सेक एक्स असतं प्लस सी लिहायला विसरायचं नाही. 17व्या नंबरकडे मी येतोय तुम्हाला घेऊन. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असणार आहे? तर तुम्ही सांगणार सर डी डी एक्स ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह बरं? तर आठवलंय मला, डी डी एक्स ऑफ कोसेक एक्स इक्वल टू कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? आपण पाठ केलेला मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स होता. मग या कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचा मायनस फक्त तिकडे पाठवून द्या बरं का. काय असेल बरं? कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचा इंटिग्रेशन असणार आहे मायनस कोसेक एक्स प्लस सी. किती फॉर्म्युले सांगितले तुम्ही बघितलं का? 17पर्यंत. कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता तुम्ही स्वतः विचार करू शकता. हे तुम्ही लक्षात घ्या मुलांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण 17पर्यंत आलेलो आहोत. मध्ये 4 आणि तो एक सोडलेला आहे, पण थांबा, काही टेन्शन घेऊ नका, मी येतो तिकडे. आता 18, 19 आणि 20 असे 3 फॉर्म्युले ज्याची उत्तर तुम्ही द्यायची मला. 18व्या नंबरचं इंटिग्रेशन मुलांनो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्सचे 2 उत्तरं लिहिता येतात. त्यानंतर 19 नंबरचं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्सचं 2 उत्तरं लिहिता येतात. आणि शेवटचा आहे 20 नंबरचा इंटिग्रेशन 1/x√एक्स स्क्वेअर मायनस 1 डी एक्सचं 2 उत्तरं लिहिता येतात. सांगायची मुलांनो, विचार करून सांगायचे काय असेल याचं. जरा थोडा विचार करा, डोक्याला त्रास द्या आणि विचार करा. 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता? तर तुम्हाला थोडा त्रास दिला की तुम्हाला लक्षात येईल 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर हा साईन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता. इथं सुद्धा 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, फक्त हे मायनसमध्ये. म्हणून मी काय करतो मुलांनो, इथं लिहिताना याचं उत्तर एक उत्तर हे साईन इनवर्स ऑफ एक्स लिहिणार आहे आणि एक दुसरं उत्तर लिहिता येतं ते म्हणजे मायनस कॉस इनवर्स एक्स प्लस सी.
प्लस सी मात्र करायला विसरायचं नाही. एक उत्तर, पण मी पॉझिटिव्ह आल्याच उत्तर लिहितो बरं का. मला जास्त करून साईन इनवर्स एक्स प्लस लिहायला आवडतं. आता मी तिकडं जाणार नाही, मी इकडंच विचारणार आहे. सांगा मला उत्तर. इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² किती असेल मुलांनो? टाईप करायचं आहे, सांगायचं. याचं उत्तर काय असणार आहे? तर तुम्हाला आठवते टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² असतो. म्हणजे याचं इंटिग्रेशन हे टॅन इनवर्स एक्स प्लस सी असणार आहे सर. आणि दुसरं उत्तर हे ऑबियसली मायनसमध्ये कॉट इनवर्स एक्स प्लस सी असणार आहे. ओके. त्यानंतर याचं उत्तर काय होतं रे लास्टवालं? याच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं, पण बघा याचं उत्तर होतं सेक इनवर्स एक्स प्लस सी. काय होतं? सेक इनवर्स एक्स प्लस सी. आणि हे दुसरं उत्तर काय असणार आहे मग मुलांनो? मायनस कोसेक इनवर्स एक्स प्लस सी. शेवटचा फॉर्म्युला. मुलांनो लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्हची आपली जी फॉर्म्युले पार्ट आहेत त्यालाच फक्त रिव्हर्स करायचं, उलटं विचार करायचा आहे. म्हणजे ज्याचं इंटिग्रेशन काढतोय ना तिथं विचार करायचा हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता बरं, स्टँडर्ड फॉर्म्युल्याचा, आणि त्याचं उत्तर लगेच लिहिता येतं. जर तुम्हाला आठवलं 1/√1 - x² कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर तुम्ही ऑबियसली उत्तर लिहिणार आहे साईन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता. म्हणजे याचं इंटिग्रेशन हे साईन इनवर्स एक्स असणार आहे. 2 उत्तरं लिहिलेत. असे 20 फॉर्म्युले आपण क्रिएट केलेत. पण मुलांनो इथं 4 आपण फॉर्म्युले बाकी ठेवलेत, त्यांची उत्तरं लिहिणार आहोत. सुनो कहाणी मेरी जुबानी. मुलांना आता मी थोडं विचार करून उलटं विचारणार आहे. कलर हा घेतोय जरा मुलांनो. ओके, हे गायब करून टाका सर, याची काय गरज नाही. आता मी तुम्हाला काय विचारतोय? ddx ऑफ लॉग ऑफ साइन एक्स नाही सेक एक्स पहिले विचारतोय. हां, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक एक्स विचारलं. तुम्ही म्हणाल काय सर डेरिव्हेटिव्हकडे घेऊन चालले आम्ही, डेरिव्हेटिव्ह आता विसरून चाललो होतो, डेरिव्हेटिव्ह आता झालं काम सोडून द्यायचं. पण सोडू नका, डेरिव्हेटिव्ह तुमचा पिछा सोडणार नाही मुलांना. इंटिग्रेशन यायचं असेल तर डेरिव्हेटिव्ह यावाच लागेल. आणि मी असल्यानंतर तुम्ही घाबरायचं नाही. आलं? मी असल्यानंतर तुम्ही घाबरायचं नाही. डोंट फिअर, आय एम हिअर. लक्षात घ्या. लॉग ऑफ सेक एक्स हे काय कंपोजिट फंक्शन आहे. तर लॉग सेक एक्समध्ये जसं द्रोणाचार्याने विचारले तुम्हाला पक्षाचा काय करायचं आहे? डोळा उडवायचा आहे. तर तुम्हाला काय दिसतंय? झाड दिसतंय, तुम्हाला पोपट दिसतोय, तुम्हाला त्या पक्षाचा डोळा दिसतोय, काय दिसतंय? तर तुम्हाला फक्त आता काय दिसलं पाहिजे? लॉग दिसला पाहिजे. लॉग आणि सेक एक्सचं काय कंपोजिशन आहे. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मुलांनो? 1/t असतं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो का नाही? तसा लॉग ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/sec x. पण तेव्हा पण म्हणायचो, मी आता पण म्हणतो पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कसला डेरिव्हेटिव्ह बाकी आहे? लॉग ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/sec x लिहिला आहे, पण डेरिव्हेटिव्ह कसला बाकी आहे? तर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह बाकी आहे. आणि सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे आपला काय येतो? सेक एक्स इंटू टॅन एक्स. बरं का मुलांनो? मग सेक एक्स काय झाला? कॅन्सल. उरलं काय मुलांनो? टॅन एक्स उरलेलं आहे. आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्या मुलांनो. लॉग ऑफ सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह टॅन एक्स आला आहे, याचा उलटा अर्थ काय विचारात घेणार तुम्ही? लॉग ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर टॅन एक्स आहे तर टॅन एक्सचं इंटिग्रेशन किती आहे? लॉग ऑफ सेक एक्स. हे काय स्टँडर्ड नव्हतं म्हणून बाजूला ठेवलं होतं. तर इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स काय येईल मुलांनो? लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. असं मॉडमध्ये लिहायचं शक्यतो. लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी. येस. आता मुलांनो हे जर कळलं असेल तर आता मी पुढचं जे सांगतो ते पण कळणार आहे. माझ्या आधी तुम्ही डेरिव्हेटिव्ह करून पाहायचा बरं का. आता मुलांनो माझ्या अगोदर डेरिव्हेटिव्ह करून पाहायचा. ddx ऑफ मी तुम्हाला विचारलं लॉग ऑफ साइन एक्स किती आहे मुलांनो? कंपोजिट फंक्शन आहे, लॉग आणि साइन एकत्र आलेत. तुम्हाला कोण दिसते अगोदर? लॉग. लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा असेल तर लॉग ऑफ साइन एक्सचा इनिशियल डेरिव्हेटिव्ह काय येईल? तर लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/sin x पहिला, कारण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो. तर लॉग ऑफ साइन एक्सचा 1/sin x. लेकिन पिक्चर बाकी आहे. इंटू कोणाचा डेरिव्हेटिव्ह बाकी? साइन एक्सचा. आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे मुलांनो? कॉस एक्स आहे. पण कॉस अपॉन साइन काय होतं मुलांनो? कॉट एक्स होतं. काय होतं? कॉट एक्स होतं. म्हणजे याचा अर्थ वी कॅन कन्क्लूड दॅट डेरिवेटिव्स ऑफ लॉग ऑफ साइन एक्स इज कॉट एक्स. तो कॉट एक्स का इंटीग्रेशन होना चाहिए लॉग ऑफ साइन एक्स. कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय आलं पाहिजे? लॉग ऑफ साइन एक्स असायला पाहिजे का नाही मुलांनो? इथं लिहिणार आहे मी लॉग ऑफ साइन एक्स.
प्लस सी. यस बच्चे लोग. आता पुढचं कळलं ना तुम्हाला. कॉटेक्सचं इंटिग्रेशन काय आलं आहे, लॉग ऑफ. मी याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर उत्तर कॉटेक्स आले बघा. याचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे टॅन एक्स आले बघा, म्हणजे मी बरोबर लिहिले. आता सेक एक्सचं इंटिग्रेशन काय, त्यासाठी तुम्हाला ना हा डेरिव्हेटिव्ह आठवते का मुलांनो. बघा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कसला आठवणार आहे, हा करूनच बघावा लागेल. हा का स्टँडर्ड नाही आहे आठवण्यासाठी. लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स असं आहे मुलांनो. लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कसा काढणार तर लॉग पहिलं दिसतं. लॉग ऑफ काहीतरी टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 जे असेल ते कोण आहे, सेक एक्स प्लस टॅन एक्स जे आहे ते लिहिलं आहे मी. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डेरिव्हेटिव्ह तो अभी बाकी आहे मेरे दोस्त. कसला डेरिव्हेटिव्ह बाकी आहे, सेक एक्सचा. आणि सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय पाठ केला आहे तुम्ही, सेक एक्स इंटू टॅन एक्स असतो प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो माहिती का मुलांनो, सेक स्क्वेअर एक्स. बघा सेक एक्सचा सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस टॅन एक्सचा सेक स्क्वेअर एक्स. आणि हे 1 काय आलं कळलं आहे ना. आता मी काय लिहितो आहे बघा, 1 सेक एक्स प्लस टॅन एक्सपर्यंत काहीच अडचण नाही सर. पण मला सांगा सेक एक्स टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्समधून काय कॉमन घेता येईल, फक्त सेक एक्स जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील विचार करा. सेक एक्स बाहेर आहे, मध्ये कोण राहिला, हा टॅन एक्स राहिलेला आहे. प्लस सेक एक्स बाहेर आहे, मध्ये कोण राहिला माहिती का मुलांनो, सेक एक्स राहिलेला आहे. हा ब्रॅकेट सेम आहे का नाही, म्हणजे उरलं कोण, सेक एक्स उरलेला आहे. म्हणजे लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला आहे, सेक एक्स. याचाच उलटा अर्थ काय, सेक एक्सचं इंटिग्रेशन किती आहे बच्चे लोक, तर ते आहे लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. काय ते लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी आहे. ओके. तर आता विथ युअर परमिशन मी आता याचं डायरेक्ट लिहितो आहे, तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह काढून पहा वाटल्यास. लॉग ऑफ कोसेक एक्सचं इंटिग्रेशन हे लॉग ऑफ काय असतं, कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी असतं. काय असतं, लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी असतं. इज दॅट क्लिअर बच्चे लो. आणि एक राहिलेला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरा का ठेवला बाकी ते तुम्हाला कळणार आहे. तिसरा आहे मुलांनो एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह सांगितला आणि एक्स रेस टू एनचंच इंटिग्रेशन सांगणार आहे, कारण उलटं नाही सांगता येत इथं. तर मुलांनो एक्स रेस टू एनच्या डेरिव्हेटिव्हमध्ये एन खाली उतरायचा आणि एनचा पॉवर 1ने कमी व्हायचा. इथं मात्र काय होतं, एक्सचा पॉवर 1ने वाढतो उलट एन प्लस 1 आणि डिवाइड बाय तेवढाच पॉवर खाली लिहायचा एन प्लस 1 प्लस सी. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला, इंटिग्रेशन ऑफ काय आहे मुलांनो, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 10 जर विचारलं मी तर याचं उत्तर काय देणार माहिती का मुलांनो, एक्स रेस टू 10 मध्ये 1 मिळवला 11 डिवाइड बाय 11 लिहायचं आहे, 11 लिहायचं आहे प्लस सी. इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोक, इज दॅट क्लिअर टू यू. म्हणजे एक्सचा जो पॉवर आहे त्याच्यामध्ये 1 ॲड करायचा आणि तेवढाच पॉवर डिवाइड करायचा. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला इतका महत्त्वाचा आहे मुलांनो, हा फॉर्म्युला इतका महत्त्वाचा आहे, याला 3 स्टार नाही मी 5 स्टार केले तरी कमी पडतील मुलांनो, हे लक्षात घ्या. इतका महत्त्वाचा हा फॉर्म्युला आहे. तर हे डेरिव्हेटिव्हचे नाही तर हे इंटिग्रेशनचे किती फॉर्म्युले झाले, 20 स्टँडर्ड फॉर्म्युले झाले. बोलता बोलता 15 फॉर्म्युले तर तुम्ही सांगितले, फक्त 5 फॉर्म्युले सांगण्यासाठी मला थोडासा सांगावं लागलं तुम्हाला. बाकी सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती होते का नाही. यस सर. मी तुम्हाला विचारलं इंटिग्रेशन ऑफ 0 लगेच सांगणार कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ 1 एक्स प्लस सी, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन एवढाच बघितला आहे, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स प्लस सी, इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. या प्रकारे तुम्ही सगळेचे सगळे फॉर्म्युले तुम्ही आठवू शकतात. हे सगळ्यांचे मात्र लॉगमध्ये उत्तर आहेत. या सगळ्यांचीच टॅन कॉट सेक कोसेक थोडे आठवायचे आहेत. या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला आठवत आहेत यांचे. ते किती फॉर्म्युले झालेत मुलांनो, 20. तुम्हाला हे सगळी फॉर्म्युले लक्षात आले असतील. ही नोटबुकमध्ये लिहून काढायची आहेत, मी तुम्हाला इंटिग्रेशनकडे हळूहळू घेऊन जाणार आहे, घाई करणार नाही. 2-3 लेक्चर तुम्हाला नीट बेसिक्समध्ये नेणार आहेत. एकदा बेसिक पक्क झालं का बास मुलांनो, इंटिग्रेशन सोडवण्यापासून इंटिग्रेशनचे कोणत्याही प्रॉब्लेम तुम्हाला अडणार नाही, हे मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. यस. तर आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं आहे हे तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुमचा हे जे लेक्चर आहे हे लेक्चर सगळ्या मित्रांबरोबर तुम्ही शेअर करायचं आहे. त्यांच्यापर्यंतही आपल्या क्लासची इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे, ही जबाबदारी तुमची आहे.
मुलांनो, बॅचेस कशा आहेत? बॅचेसबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. आपल्या M2च्या 2 बॅचेस आहेत. मॅथमॅटिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्सच्या 2 बॅचेस आहेत आणि मेकॅनिक्सची मात्र एकच बॅच केलेली आहे आपली. मेकॅनिक्सची ही एक बॅच आहे. आजपासून कहाणीला आपण सुरुवात केली आहे. सुरुवातीचे 2-3 लेक्चर हे बेसिक लेक्चर असणार आहेत, जे तुम्हाला मदत करणार आहे तुमच्या इंटिग्रेशन समजून घेण्यासाठी, तुमचा मेकॅनिक्स हा सब्जेक्ट समजून घेण्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना माहिती, 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पहिली पिरियॉडिक टेस्ट आहे. त्यामुळं आपण थांबायचं नाही, आपला अभ्यास लगेच सुरू करायचा आहे. 2 नोटबुक तुम्हाला तयार करायचे आहेत. एकदा क्लासमध्ये आल्यानंतर तुम्हाला ती सगळी इन्फॉर्मेशन देईलच, कसली नोटबुक कशासाठी, कसली नोटबुक कशासाठी. तर भेटूया लवकरच प्रत्यक्षात समोरासमोर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. बाय.